Hello everyone, welcome to RMS tutorial. So now we have completed our Java course. So our next course is of MIC, which is microprocessor programming, which is the fourth semester subject of computer department and diploma engineering. ओके आता ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे हा जो कोर्स आहे मी तो इन डीप तुम्हाला शिकवणार नाही आहे. फक्त जे मेन पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ओके ह्याच्यामध्ये आपले 5 युनिट्स आहेत. पहिल्या युनिटचं नाव आहे आपलं 8086 16-bit मायक्रोप्रोसेसर. त्याच्यानंतर असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग, then instruction set of 8086 microprocessor. Unit 4 is assembly language programming and last is procedure and macro. ओके आपल्याला टोटल 18 प्रॅक्टिकल्स आहेत ह्याच्यामध्ये. जे स्टारवाले आहेत ते तुम्हाला कंपल्सरी प्रॅक्टिकलमध्ये विचारणारे प्रॅक्टिकल्स आहेत हे. ऑल्सो तुम्हाला हे प्रॅक्टिकल तुमच्या थेरॉटिकल पेपरमध्येही येऊ शकतं. ओके सो सो before starting our unit number 1, let me tell you that this unit number 1 is divided into 3 lecture. First is introduction of microprocessor, second is pin diagram and explanation of pin diagram, fourth is architecture of 8086 microprocessor and memory segmentation. सो 3 पार्ट्समध्ये हा युनिट नंबर 1 डिवायडेड आहे, ज्याला 6 आवर्सचं लर्निंग आवर आहे. ऑल्सो टोटल मार्क्स आपले 14 मार्क्स आहे. ओके सगळे मिळून आपल्याला 70 आहे. तो फर्स्ट जो युनिट आहे तो आपल्याला आपण पहिलं बघणार आहोत की व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. ओके व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, आर्किटेक्चर, त्याचं पिन डायग्राम, पाईपलाईनिंग काय आहे, मेमरी सेगमेंटेशन काय आहे अँड सो ऑन. ओके हा बोथ द वे प्रोग्रॅमिंग सब्जेक्ट पण आहे, ऑल्सो हा थेरॉटिकल सब्जेक्ट पण आहे. ओके सो थेरॉटिकली आपण समजून घेऊ की किती पॉईंट्स आपल्याला समजता येतात आणि तेवढे पॉईंट्स आपण समजून व्यवस्थित त्याचे ॲन्सर्स आपण कसे लिहायला पाहिजे हे आपण जाणून घेऊ. ओके सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गो ऑन PPT. ओके येस our first slide is of unit number 1, which is 8086 16-bit microprocessor. The CO of this unit is, course outcome of this unit is analyze the functional of block of 8086 microprocessor. आपल्याला पुढं जे काय प्रोग्रॅमिंग करायची आहे ती टॅझम यूज करून करायची आहे एडिटर. ओके आणि लँग्वेज आपण असेंब्ली लँग्वेज यूज करणार आहोत. सो हे जसं आपण सीमध्ये किंवा DSUमध्ये टर्बो सी यूज केलेलं आहे तसंच आपण इथे टॅझम यूज करणार आहोत. मी ॲक्च्युअल तुम्हाला टॅझमचे प्रोग्राम नाही बट फक्त थेरॉटिकल आपण बघणार आहोत. सो फर्स्टली युनिट नंबर 1 शुड बी द इम्पॉर्टंट पार्ट वेअर ऑल द रेलिव्हंट युनिट्स आर डिपेंडेंट. ओके सो द कंटेंट्स आर ॲज बिलो. सायलेंट फीचर्स आहेत, फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर, पिन डिस्क्रिप्शन आहे, आर्किटेक्चर आहे, कन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग, मेमरी सेगमेंटेशन अँड सो ऑन. ओके आता बिफोर गोईंग टू आर्किटेक्चर और पिन डायग्राम लेट्स डिस्कस व्हॉट इज प्रोसेसर. प्रोसेसर हे काय आहे. सो प्रोसेसर इज नथिंग बट एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे किंवा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे कम्प्युटरमध्ये प्रेझेंट आहे, जे काहीतरी इन्स्ट्रक्शन फॉलो करते, काहीतरी टास्क परफॉर्म करते. ओके कम्प्युटर प्रोग्रामचं काहीतरी टास्क परफॉर्म करते. ओके आता आपलं जे कम्प्युटरचं मेन ब्रेन आहे विच इज CPU, त्याच्यामध्ये हे प्रोसेसर आपल्याला तिथे काय म्हणतात त्याला सिच्युएटेड असतं. बरं मग हे करतं काय, तर हे कुठले ऑपरेशन्स परफॉर्म करतं, तर ऑपरेशन विच आर इनपुट आउटपुट ऑपरेशन्स, विच आर ॲरिथमॅटिक, काही लॉजिकल ऑपरेटर्स असतात किंवा ऑपरेशन्स असतात. हे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याला प्रोसेसरची गरज लागते अँड दॅट इज नथिंग बट अ प्रोसेसर. ओके ना व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. आता हे मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय. ओके मायक्रोप्रोसेसर इज ऑल्सो अ प्रोसेसर विच इज नथिंग बट अ सिंगल टायनी सेमीकंडक्टर चिप. एक चिप जशी असते CPU मध्ये आपली एक चिप टाईप जी असते दॅट इज नथिंग बट मायक्रोप्रोसेसर. ओके
जे मेन कोऑर्डिनेट करतं किंवा मग मेमरी किंवा टायमिंग किंवा एंटायर सिस्टम जर चालवण्याचं मेन कोणाचं जर काम असेल तर ते आहे मायक्रो प्रोसेसरचं, विच इज अ सिमिलर टू प्रोसेसर. ओके, सो हिअर वी कॅन सी दिस. हा जो खालचा डायग्राम आहे तो आहे मायक्रो प्रोसेसरचा, आणि हा जो वरचा टोटल ती जी चिप दिसते आपल्याला, इंटेल चिप म्हणतो आपण, किंवा भरपूर आहेत राईट प्रोसेसर्स, ते आपल्या CPU मध्ये असे आपल्याला दिसून जातं, तिथे ते रिप्रेझेंट होतं. नेक्स्ट आहे ह्याचे फीचर्स काय आहेत. मग आता हे दोन्ही मोडमध्ये ऑपरेट होऊ शकतं, मॅक्झिमम अँड मिनिमम. असं नाही की फक्त मॅक्झिमम, बट दोन्ही मॅक्झिमम मिनिमम दोन्हीमध्ये आपण त्याला ऑपरेट करू शकतो. ओके, 6 बाईट्सचे इन्स्ट्रक्शन्स ते फेच करू शकतो. ऑल्सो मेमरीमध्ये ते स्टोअर करू शकतं. त्याच्याने आपलं काय होतं, इन्स्ट्रक्शनची एक्झिक्युशनची स्पीड वाढते. ओके, दिस इज द सेकंड फीचर. थर्ड, इट रिक्वायर्स पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय हे एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ते लागतंच. 5+ वोल्टचं पॉवर सप्लाय त्याला लागतं. नेक्स्ट 40 पिन्सचं ते एक पॅकेज आहे, पॅकेज ऑफ मायक्रो प्रोसेसर इच कंटेन्स 40 पिन्स इन इट. ओके, 256 वेक्टर सॉफ्टवेअर इंटरप्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ऑल्सो 8086 हे 2 सेक्शन्समध्ये डिवाइड आहे, BIU अँड EU, राईट. आता हे काय आहे हे आपण पुढे बघूच आर्किटेक्चरमध्ये किंवा पुढे. ओके, आता हे नॉर्मल आपले पिन डायग्राम्स आहे. ओके, आता हे मी थोडंसंच घेणार आहे बिकॉज I don't want to lengthy your program, so I will take it in short. So this is the pin diagram of microprocessor which has 40 pins in it. ओके, तुम्ही बघू शकता 1 to 40 पर्यंत पिन्स आहेत. हे 8086 मायक्रोप्रोसेसर आहे. दिस इज द वन टाईप ऑफ मायक्रोप्रोसेसर. वी हॅव मेनी टाईप ऑफ मायक्रोप्रोसेसर इन इट. ओके, आता हे ग्राउंड लेवल ग्राउंड पिन एक आहे आपलं. ओके, वोल्टचं एक पिन आहे, आणि हे जे भरपूर आपल्याला इथं दिसत आहेत AD0 टू AD15, 16, 17, 18, 19, राईट. 19 पर्यंत हे जे AD पिन्स आहेत ते काय आहेत. मग बाकीचे हे कुठले पिन्स आहेत, CLC, CLK अँड ऑल दिस, टेस्ट, रेडी, रिसेट. हे आपण प्रत्येक पिनचं इन्फॉर्मेशन किंवा त्याचं महत्त्व काय हे आपण बघणार आहोत. ओके, सो येस, हे जे AD0 टू AD15 जे आहेत हे बाय डिरेक्शनल आहेत. बाय डिरेक्शनल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण मेमरी ॲड्रेस स्टोअर करू शकतो. ओके, मेमरी ॲड्रेस आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, AD0 टू AD15. ओके, नेक्स्ट वी हॅव AD16 टू AD19. ओके, ज्याच्यामध्ये S3, S4, S5, S6 इन्क्लुडेड आहे. ओके, हे काय आहे, हे आहे आपले हायर ऑर्डर ॲड्रेस बस. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टेटस सिग्नल पण असतं की सिग्नल पण प्रोव्हाइड करतं ते. ऑल्सो हे हायर ऑर्डरचे ॲड्रेस बस आहे. AD इज नथिंग बट ॲड्रेस बस. ओके, येस. आणि जे पहिलेवाले होते ते लो ऑर्डर ॲड्रेस बस होते, जे फक्त ट्रान्समिट करायचं मेमरी ॲड्रेस अँड दॅट्स इट. हे काय करतं, हे हाय ऑर्डरचे आहेत आणि ह्याच्यामध्ये स्टेटस सिग्नल आपल्याला कळू शकतं. ओके, नेक्स्ट आहे BHE. ओके, BHE काय आहे, बस हाय एनेबल स्टेटस. ओके, बस हाय एनेबल स्टेटस म्हणजे काय आहे की कधी कधी काय होतं, आपण कधी कधी PC जो आहे तो आपण लो ॲक्टिव्ह मोडमध्ये आपण त्याला ऑन करतो, राईट. किंवा वी यूज व्हेरी हाय एनेबल स्टेटस और लो एनेबल स्टेटस. इट रिप्रेझेंट्स द हाय एनेबल स्टेटस ओवर हिअर. ओके, विच इज S7. बाकीचे जे आहेत पिन्स ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूच नक्की, फॉर शुअर. ओके, फॉर नाव these were the contents which we have seen, the introduction part and the features of microprocessor. In the next lecture we will be going to see all the left out pin architecture and architecture of 8086 in the third lecture. ओके, ह्याचेही तुम्हाला जर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, गेस्ट पेपर्स किंवा ह्याचे नोट्स
बाकीचे सगळे स्टडी मटेरियल ह्या कोर्सचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर हेही टेलिग्राम चॅनलवर मी नक्कीच शेअर करेल. तुम्ही पण हा यूट्यूब नक्की बघा. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल्सो तुमच्या फ्रेंड्सला पण सजेस्ट करा हा चॅनल, कारण ह्याच्यावर आपण प्रत्येक कोर्स इन डिटेल, इन डीप किंवा नॉट इन डीप म्हणता येणार, पण इन शॉर्ट आपण समजून घेणार आहे. ओके, कारण लास्ट मिनिटमध्ये तुम्हाला कन्सेप्ट कळून घेणं जास्त गरजेचं आहे, राईट. मग तुम्हाला पेपर तसा लिहिता येतो. म्हणजे समजा 4 मार्काचं जरी क्वेश्चन असेल तर तुम्हाला कन्सेप्ट कळली दॅट यू कॅन राईट वॉट एव्हर, यू कॅन फ्रेम द सेंटेन्स अँड यू कॅन राईट. बट इफ यू डोंट नो द कन्सेप्ट देन वॉट यू विल राईट. So for knowing that short concept, you should follow this channel. You should join the Telegram link, and also whatever the suggestions are there from your side are always welcomed on our channel in comment box. So do like and share and subscribe. Okay, thank you.